राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत असून पुण्यात सुद्धा 165 जागांसाठी निवडणुका पार पडत आहे। एकूण 8 वर्षांनी या निवडणुका पार पडत असताना सकाळी 7:30 वाजता या मतदानाला सुरुवात झाली आहे आणि 7:30 वाजल्यापासून काही ठिकाणी मतदान यंत्रे हे बंद असल्याचं चित्र आहे। यावरून विरोधक जे आहेत, राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा ठाकरेंची शिवसेना यांच्याकडून भाजपवर निशाणा साधला जातोय। जे विरोधकांचे वॉर्ड आहे तेथीलच मतदान यंत्रे बंद असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय। काही ठिकाणी जे मतदान यंत्रे आहेत ते परत सुरू करण्यात येत आहे, तर काही ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून जेवढे वेळ मतदान यंत्र बंद होती तेवढा वेळ टाइम वाढवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। परंतु ज्या वेळेत जी मतदान यंत्रे बंद होती त्यावेळेस जे कष्टकरी कामगार होते, जे सकाळी कामावर जाणार होते, ते सकाळी मतदान करण्यासाठी आले होते, ते पुन्हा मतदान करण्यासाठी येणार नाहीत। मी सकाळपासून सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये होतो। तिथल्या त्या केंद्रावरच्या 5 रूमच्या मशीन बंद होत्या। आता विजय वल्लभला बंद पडली, मग अशी कान्होजी आंग्रे जे केंद्र तिथं बंद पडली। मला आता परत फोन आला घोरपडीपेठीमध्ये मशीन बंद पडलेली आहे। आणि तुम्ही बघताल तर या सगळ्यामध्ये यंत्राचा इतका ढिसाळ कारभार आहे आणि मशीन सगळ्या उलट्या पालट्या लावल्यात। ब क ड लावायला पाहिजे, ड पहिली लावली, मध्ये क लावली, मग ब लावली, हे कशा करता चालले। आणि तिसरं म्हणजे मतार जो आता कंटाळून गेला त्याच्याकरता तुम्ही काय करणार। आणि सगळ्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही एक बाब बघा, सगळा विरोधी गट आहे ना तो सगळा निषेध नोंदवतो, पण भाजपचा एकही माणूस प्रतिक्रिया ह्याच्यावरती देत नाहीये। म्हणजे भाजपची आणि आयोगाची मिली बघत आहे का? तुम्ही कुठे बाईट बघा, भाजपवाला तुम्हाला कुठे बाईट ह्याचा निषेध नोंदवताना दिसणार नाही, ज्या ठिकाणी मशीन बंद आहे त्या ठिकाणी कदाचित टेक्निकल एरर असू शकतो। तुम्ही थेटपणे भाजपवर काय आरोप करताय? एरर असू शकतो, 1 केंद्र 2 केंद्र, अख्ख्या केंद्राच्या 5 रूम बंद, हे टेक्निकल आहे। बरं, बदललेलं मशीन परत बंद पडतात, हे पण टेक्निकल आहे। मग हे असं असेल तर 5 वाजेपर्यंत हे हाच गोंधळ घालतील ना, किती मशीन बदलणार, किती करणार। मतार निघून चाललाय ना साहेब, हातावरचं पोट आहे, कामगाराचा तो हात करणार आहे, तो 7 वाजता लाईनीत थांबला, 8:30 9ला कंटाळून गेलाय, आता कसा परत येईल तो? म्हणजे तुम्ही वतांना वंचित ठेवायचं काम करताय। भाजपचा नंबर, भाजपवाले समोर असून बोलत नाहीये तुमच्याशी, घ्या ना बाईक त्यांची तुम्ही, विचार यांची प्रतिक्रिया काय तुम्ही घेतली का बघा। एक तरी भाजपने सकाळपासून याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे का? हा प्रभाग 26 आहे, प्रभाग क्रमांक 26 मध्ये हा तिसरा बूथ आहे की जिथे मशिनी बंद आहेत। म्हणजे आता सावित्रीबाई फुलेंच्या इथे अशी अवस्था झाली की 7:30 पर्यंत चालू नाही झालं, 7ला चालू व्हायला पाहिजे, 7:30ला चालू झालं, पहिल्या मशिनी बंद, पुन्हा एक स्लॉट मागवला, पुन्हा मशिनी बंद, शेवटी 10ला तिसरा स्लॉट आला, तो पण त्यांनी वेडा वाकडा लावून ठेवला, तर त्याच्यात अर्धा तास, म्हणजे आज आमचे 3 तास वाया गेलेत। म्हणजे तुम्ही मुद्दामून करताय का? तुमच्या आकांनी सांगितलंय का की जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चालणार आहे तिथं मशिनी बंद ठेवा? आता इथं पण सेम केस आहे। इथं आता मग शेवटी आरोना, तिथं तर आम्हाला आरो फोनच उचलत नव्हते, आता आरोनी एका रिंग मध्ये उचलला आणि सांगितलं मी पाठवतो तुम्हाला, 1.5 तास वेळ वाढून देतो, काळजी करू नका। पण हे का? संविधानाने आम्हाला मतदानाचा हक्क दिलाय। सकाळी जेवढे व्यापारी आहेत, जेवढा एक लेबर क्लास आहे तो मतदान करून आपल्या कामाला जातो, म्हणजे तुम्ही तो थोपवला का मुद्दामून? कारण का तो वोटर आमचा होता आणि तो मुद्दामून बंद मशिनी ठेवल्या। यांचं काम नाही का रात्री मशिनी चेक करायच्या? लाजा नाही वाटत आहे अधिकाऱ्यांना? अशा चुकीच्या गोष्टी करतात आणि लोक पुन्हा कधी येणार? आम्हाला सांगा ना, जे सकाळी परत गेले ते कसे पुन्हा येणार? आता आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू, ज्यांना मतदान करायला मिळालं त्यांनी परत येऊन, आता मशिनी चालू झालेल्या आहेत, पण आता आम्हाला किती ठिकाणी फिरावं लागतं आम्हालाही माहिती नाही, कारण का प्रत्येक ठिकाणावरून फोन येते, इथं 5 मशीन बंद, इथं 7 मशीन बंद। आणि का लोकांनी ताटकळत बसावं? लोक आम्हाला मत करतायत, आमच्यावर उपकार करतायत, तुम्ही का त्यांना त्रास देताय? मुद्दामून की मतं पडू नयेत म्हणून? घाबरलेलं सरकार, घाबरलेली यंत्रणा आहे आणि ती आम्हाला थोपू पाहते, पण असं आम्ही होऊ देणार नाही। जे कष्टकरी कामगार होते ते पुन्हा मतदानाला येऊ नये म्हणून हा षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। आता या आरोपांवर भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।